नमस्कार श्रोते हो. ज्ञान माहिती मनोरंजनाचं नवीन दालन हिंदवी रेडिओ 89.6 रिअली साऊंड्स गुड सातारकरांसाठी एक नवीन व्यासपीठ. श्रोते हो, आपल्या चर्चारंग या कार्यक्रमाच्या अफाट लोकप्रियतेनंतर आपण नाट्य, नृत्य, साहित्य, विविध कलांसाठी समर्पित जीवन आणि अशा क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल अशा व्यक्तिमत्वांची ओळख आणि त्यांच्या अपूर्व कामगिरीचं कौतुक आणि सन्मान करणारा एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. त्याचं नाव आहे कलारंग. मी शेखर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आजच्या कलारंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, 62व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत श्री शाहू कला अकादमीच्या विजय तेंडुलकर लिखित नियतीच्या बैलाला या सर्वांग सुंदर नाटकास सातारा सांगली केंद्रावर एकूण 25-30 नाटकांमध्ये द्वितीय क्रमांक मिळाला. तसंच याच नाटकाचे दिग्दर्शन केलेले महेंद्र अंबवले यांना दिग्दर्शन प्रथम, सर्वोत्कृष्ट अभिनयाचे रौप्य पदक आपल्या सर्वांग सुंदर अभिनयाने रोहित भोसले यांनी खेचून आणले. तसेच अनिकेत ओहोळ यांना नेपथ्यासाठी द्वितीय क्रमांक मिळाला. नियतीच्या बैलावर असा बक्षिसांचा वर्षाव झाला. याला खास मार्गदर्शन संदीप जंगम यांचं लाभलं होतं. त्याचबरोबर दार उघडचाय घराचं या नाटकामधील रवीना गोगावले, व्ह्यूट झिलो पॉचली या नाटकामधील ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र डांगे, ढेकर या नाटकामधील यशोधन माळवणकर आणि वगसाम्राज्ञी या नाटकामधील अंकिता दणाने यांना अभिनयाची प्रशस्तीपत्रके मिळाली. एकूणच सातारकरांनी या संपूर्ण स्पर्धेवर आपलं वर्चस्व राखलं. सर्वांचे हिंदवी रेडिओ 89.6 परिवारातर्फे मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. यातील बहुतांश रंगकर्मींच्या मुलाखतीमधून आपण त्यांचा नाट्य चित्रपट विषयक जीवनपट हिंदवी 89.6 वर उलगडला आहे. आता आजचे आपले पाहुणे दीपक बाळासाहेब देशमुख. अत्यंत प्रचंड कारकीर्द ही त्यांची प्रायोगिक तसेच व्यावसायिक रंगभूमी, मालिका, चित्रपट, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म या क्षेत्रात अभिनय म्हणून त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सयाजी शिंदे निर्मित आणि राजीव मुळे दिग्दर्शित बैल अ बोल बाला या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी रौप्य पदक हे त्यांनी जिंकलेलं आहे. आणि तेव्हापासून सातारकरांना रौप्य पदकाची जणू काही सवयच लागलेली आहे. विविध स्पर्धांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शनाची बक्षिसं त्यांनी पटकावलेली आहेतच. विविध संस्थांच्या वतीनं कलागौरव पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. सातारा आकाशवाणीवर त्यांचे विविध कार्यक्रम देखील सादर झालेले आहेत आजपर्यंत. सयाजी शिंदे, किशोर कदम, नंदू माधव, गणेश यादव, बाळ कर्वे, अशोक समर्थ, नितेश पांडे, रेणुका शहाणे, निर्मिती सावंत, प्रतीक्षा लोणकर, सुहिता थत्ते अशा दिग्गज कलाकारांसोबत अत्यंत आत्मविश्वासानं त्यांनी विविध भूमिका साकारलेल्या आहेत. चंद्रकांत कुलकर्णी, विक्रम वाटवे, विजय केंकरे, सचिन गोस्वामी, तुषार भद्रे अशा नामवंत दिग्दर्शकांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी विविध भूमिका आजपर्यंत साकारलेल्या आहेत. बंबई के कौवे या हिंदी नाटकामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. त्यांच्या अलीकडच्या काळातील TV मालिका जर आपण बघितल्या तर मिसेस मुख्यमंत्री झी मराठीवरील, स्टार प्रवाहावरील मुलगी झाली हो, झी मराठीवरील देवमाणूस 2, झी मराठीवरीलच मन झालं बाजिंद, कलर्स मराठीवरील शेतकरीच नवरा हवा, तसंच विविध चित्रपटामध्ये त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण भूमिका ज्याच्यामध्ये घोडा, प्रेम म्हणजे काय असं, एकदम कडक, जुगाड जनता, दुखवटा, 72 बाळू अशा वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये. म्हणजे रसिको हो, यांचा बायोडाटा जर आपण बघायचं म्हणला तर किमान अर्ध्या तासाचा आपला एक कार्यक्रम आपल्याला त्यांच्या बायोडाटाबद्दल म्हणजे नाट्य, चित्रपट आणि कला या विषयामध्ये त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलावं लागेल. असे आपले मित्र दीपक देशमुख आज आपल्याकडं पाहुणे म्हणून आलेले आहेत. मी सर्वप्रथम हिंदवी परिवाराच्या वतीनं दीपक देशमुख यांचं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. दीपकराव, मला आठवतं आहे तसं आपण साधारणपणानं 82-83 पासून एकमेकाचे मित्र आहोत.
हो, हो. तुषार भद्रेंचं जेव्हा शिपान, कानान आणि भाकवान भाकवान. ही लागोपाठ कलाकृती आपल्या नजरेसमोर आलेल्या होत्या. त्यापैकी भाकवानमध्ये तुमची पाटलाची अत्यंत अप्रतिम भूमिका होती. आम्ही त्यावेळी नवखेच होतो, सुरुवातच झालेली होती. माझं त्यावेळेला इट्स मॅड मॅड वर्ल्ड नावाची एक एकांकिका मी करत होतो आणि तुमचा त्यातला पाटील बघून मला अक्षरशः प्रेरणा मिळाली. इतकं सुंदर अभिनय, म्हणजे नाही करायचा आवाज, एकदा तुमचा आवाज आला नुसता विंगेतनं तरी पब्लिक अगदी सरसावून बसायचं खुर्चीमध्ये तुमची भूमिका बघायला. तर मला असं वाटतंय की सुरुवातीला तुम्ही तुमच्या जन्मापासूनची कहाणी आमच्या रसिक प्रेक्षकांना सांगावी आणि आपला नाट्य संदर्भातला जीवन प्रवास मग हळूहळू उलगडून सांगावा असं मला वाटतंय. धन्यवाद. सर्वप्रथम आपण मला इथं बोलवलं त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. हां, कारण ही हिंदेवी रेडिओ 89.6 ही वाहिनी आपल्या सातारकरांच्यासाठी आणि त्याच्या आजूबाजूच्या 30-1 किलोमीटरच्या रेंजमध्ये आपला कार्यक्रम ऐकू येतो. तर ते याबद्दल आपण बोललो तर माझा सन्मान केला, त्याबद्दल पहिल्यांदा आम्ही आपले आभार व्यक्त करतो. आता लहानपणीपासून म्हणाल तर तसं एक माझी जमेची बाजू अशी की मी खेडेगावातला आहे. बर. ही जमेची बाजू म्हणते मी, लक्षात घ्या. कारण आजकालचा जर ट्रेंड बघितला तर तुम्ही सिनेमा घ्या, सिरियल घ्या, वेब सिरीज घ्या, माणसांना गावाकडची ओढ आहे. वा वा. गावाकडचं बघावंसं वाटतं. हं, मातीची घरं कशी आहेत, दगडाची घरं कशी आहेत, वाडे कसे आहेत, हं, हे बघावं वाटतं. हं, हं, ही फॅक्ट आहे. हं, आणि जनरली जे मायग्रेट लोक झालीत हं. त्यांना तर गावाची ओढ खूप असते. हां, तर माझं मूळ गाव सिद्धेश्वर कुरोली हां. हे खटाव तालुक्यामध्ये गाव आहे आणि तिथं शंकराचं जागृत देवस्थान आहे. तिथं पिंडीतून शिवनाद होतो, वा. एक जागृत देवस्थान आहे ते. हं, तर मला सांगायचं असं की मी भाग्यवान मागाशी का म्हटलं खेडेगाव, तर माझ्या गावामध्ये राजा गोसावी जन्माला आले. वा वा वा. राजा गोसावी कुरोलीचे, होय होय, सिद्धेश्वर कुरोलीचे. बरोबर. ते नेहमी ज्यावेळी नाटकामध्ये काम करायचे, त्यांचे दौरे असायचे, ते आमच्या भागामध्ये यायचे, त्यावेळी म्हणायचे की मी इथला कुरोलीचाच आहे. ते आवर्जून आपलं एक डायलॉग ॲडिशन करून ते गावाचं नाव घ्यायचे. हं, 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 इतकं त्यांचं ते हे होतं. हं, हं. तर मला लहानपणीपासूनच हा छंद होता, आवड होती काम करायची. पहिल्यांदा आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला आठवते की मी 4थीमध्ये असताना काम केलं होतं. हं, हं. इयत्ता 4थीमध्ये एक पंपू शेट नावाचा एक धडा होता हो, हो. शाळेमध्ये आम्हाला. हं. तर त्याच्यामध्ये एक माझ्या मित्राचं घर होतं. माडीवर आम्ही ते त्यावेळी काय 15 पैशाला ते खाकी पावडरचं ते पोडा मिळायचा, हं, हं. तो डोक्याला असा चेहऱ्याला लावायचा हं. आणि पायऱ्या उतरून खाली यायचं आणि ते सादरीकरण करायचं असं होतं. मग त्याच्यानंतर 7वीमध्ये आम्ही अति तिथं माती हा एक धडा होता शाळेमध्ये, तो आम्ही सादर केला होता. असं ते हळूहळू छंद लागत गेला. हं, हं. पण माझ्या गावचं एक वैशिष्ट्य आहे कुरोलीचं की तिथं यात्रा होते, हं. तिथं जत्रा होत नाही. हं, हं, हं. सिद्धेश्वराची यात्रा असते बरं बरं. आणि त्या यात्रेमध्ये पुरंपारपासून हं. नाटकं करायची, बरं बरं. नाटकाचं सादरीकरण करायचं. हं, हं, मग आमची स्नेहसंवर्धक नाट्य संस्था तिथं गावामध्ये आहे. आता हल्ली ती सगळं बंद पडलं, पण त्यावेळेला ऐतिहासिक आणि सामाजिक नाटकं अशी असायची. एक खालची आणि वरची आळी तुम्हाला माहिती आहे गावामध्ये दरवेळी असायचंच ते. हो, हो, हो. मग ती खालची आळी ती ऐतिहासिक नाटकं करायची हं. आणि आम्ही जे आहोत ते आम्ही सामाजिक नाटकं करायचो. हं, हं, हं. आणि त्यामुळे ही आवड नाटकाची लागत गेली. पण ते गावाकडची नाटकं होती, हं. असं करत गेलो. हं. आणि हे करत असताना मग काय झालं की मी कॉलेजला सातारला आलो. हं. 11वीलाच कॉलेजला सातारला आल्यानंतर मग एक साधारणतः 2-3 वर्ष काय कामच केलं नाही इथं आल्यानंतर. हं, हं. पण झालं असं की यूथ फेस्टिवलला सातारचे बरेचसे लोक जायचे त्यावेळी शिवाजी विद्यापीठाला. होय होय, एकांकिका व्हायच्या, बरोबर. डान्सेस व्हायचे, फोक डान्स व्हायचे, गाणी व्हायची, हं, हं. असे बरेच प्रकारचे त्याच्यामध्ये सादरीकरण व्हायचं. तर मलाही असं वाटलं की यूथ फेस्टिवल काय आपण एकदा बघूया. हं. आता हे बघायचं कसं, आपल्याला काय माहीत नाही, बऱ्याच वर्षाचा गॅप पडलेला. मग त्यावेळेला दिलीप आपळे आपल्याला रंगकर्मी माहीत आहेत, हं, हं. ते एलबीएस कॉलेजला नाटक बसवायचे, एकांकिका बसवायचे. हं, हं. मग मी म्हटलं की आपळे गुरुजी, माझा परिचय नव्हता त्यांचा, आपळे गुरुजी नमस्कार वगैरे असायचं, तर मला यूथ फेस्टिवल बघायचं आहे काही करून. त्यांनी माझ्याकडे असं बघितलं, खालीवर बघितलं. हं. ठीक आहे म्हणले, मी तुला घेतो, हं. आता बघा. म्हणजे म्हणजे दिलीपला कॉन्फिडन्स होता माझ्याबद्दल. मग त्यानं मला असं, मी त्यावेळी माझी प्रकृती अशी किडकिडीत होती एकदम, अशी सड पातळ बांधा.
तुषार बद्रेची दौरा नावाची एकांकिका होती हो, त्यावेळी लिहिलेली. बरोबर. म्हणजे दुष्काळ पडलेला असतो आणि दुष्काळामध्ये मंत्र्यांचा दौरा आलेला असतो हम्म, हम्म, आणि त्या दौऱ्यामध्ये त्या गावामध्ये एक पाटील असतो, हम्म, तो खंगरी असतो. हम्म, हम्म, हम्म. तर तो खंगरी पाटील तू कर. त्याच्या आधी लोकरंग मंचने ती एकांकिका सादर केली होती. त्याच्यामध्ये मला वाटते प्रकाश टोपेंनी काम केलं होतं. हम्म, हम्म. ठीक आहे, त्यानं विश्वास टाकला, करूया 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 केलं. तुम्हाला सांगतो शेखरजी, माझं नशीब असं चांगलं हम्म. की त्यावेळी प्राथमिक फेरी तर सातारला शाहू कला मंदिरला झाली होती. हम्म. त्यावेळी तुषारची दुसरी शिपान सुद्धा एकांकिका होती. हा. पण दौरा आणि शिपान दोन्हीलाही बक्षीस मिळाली अरे वा वा. आणि अभिनयाचं मला पहिलं बक्षीस मिळालं दौऱ्याच्या पाटलाच्या रोलसाठी. म्हणजे तेव्हापासून तुमच्यावर पाटलाचा शिक्का माझ्या कायमचा बसलाय. पाटलाचा शिक्का बसलाय. आणि त्याच वेळी एलबीएस कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये मी एकांकिकेत भाग घेतला. तिथेही मला ऍक्टिंगचं पहिलं बक्षीस हा, मिळालं, हा. अभिनयाचं. हा, मग म्हटलं की आपल्याला काहीतरी जमते, आपण करूया. हा. मग फेस्टिवलला गेलो, फेस्टिवलमध्ये बक्षीस मिळाली. असा साधारणतः तो प्रवास आहे. हम्म, आणि मग या माध्यमातून परत लोकरंग मंचच्या सानिध्यामध्ये आलो. हम्म, हम्म, हम्म. आणि मग लोकरंग मंचमध्ये आल्यावर मग तुषार बद्रे, बद्रेंचे काय विषय, नाट्यसंस्कार. तुषार बद्रेंची नाट्यसंस्था. मग तुषारनं आमच्यावर एवढे संस्कार केले हा. की त्या संस्काराच्या शिदोरीवर आम्ही आजपर्यंत टिकून आहोत. थोडक्यात बरोबर. सांगायचं म्हणजे अगदी बरोबर. असं झालं ते. अनेकांचं प्रेरणास्थान साताऱ्याच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर अगदी बरोबर. अनेकांचं प्रेरणास्थान हे तुषार बद्रे आहे. हा. हा, म्हणजे आम्ही तर एकलव्यासारखं काम केलं. कारण मी त्यावेळी नाट्यासक्त मध्ये काम करत होतो. बरोबर. या त्यांच्या एकांकिका बघून मला नवीन लिखाणाची स्फूर्ती झाली. वा वा. आणि रिंगण आणि हा. बंदा कडल अच्छा. अशा 2 एकांकिका मी त्या काळामध्ये लिहिलेल्या हा, होत्या. हा, हा. आणि त्याला खरोखर प्रेरणास्थान हे तुषार तुषार बद्रेच बद्रे. होते. हा. तर मला सांगायचं आहे की तुम्ही जो मगाशी उल्लेख केला, हा. तर तुषारनं परत भाकवान नावाची एकांकिका लिहिली. हम्म. आता भाकवानमध्ये कसं होतं की एक तो पुजारी असतो, अमुक तमुक असा, आणि 2 ते गावातले टगे असतात हा. त्याच्यामधले. पाटील असतो, त्याचा एक प्रमुख असतो, असं वगैरे. हम्म. त्यामध्ये मला तो रोल मिळाला होता. हम्म, हम्म, हम्म. पण ते काही म्हणा, तो रोल माझ्या अंगातच तो भिनायचा हम्म. इतका. हम्म. म्हणजे असा आवाज टाकला, बाई माणूस. हा. बाई माणूस म्हणलं की असं शब्दता व्हायची. हा, हा. म्हणजे विजू त्यावेळी काम करायची. हो, विजू टोपे, प्रकाशची बहीण. हो. विजू सुद्धा म्हणायची की एका समजा, अरे मला प्रचंड भीती वाटते तुझ्याकडे बघून. ते इतकं अंगावर- ते रिअलिस्टिक ते अंगावर काम काटा- व्हायचं, काटा काटा आणणारं. यायचं, असं ते हो. व्हायचं. हम्म. साधारणतः अशा प्रकारचं ते कॉलेजचं जीवन गेलं. हा. आणि मग मी BA झालो 85ला LBS कॉलेजला, हम्म. इंग्लिश विषयामध्ये. हम्म. त्याच्यानंतर MSW केलं मी. हम्म. त्यावेळी DG कॉलेजला MSW करायची सोय होती. बर बर. ते केलं. आता ते करत असताना कॉलेजची नाटकं वगैरे ते आपण करतच होतो. हम्म, हम्म. भाग घेणं किंवा विद्यापीठामध्ये जाणं, बक्षिसं मिळवणं, हा भाग सगळा चालूच होता. हम्म. मग मला MSW डायरेक्ट मला ॲज अ चाइल्ड वेलफेअर ऑफिसर म्हणून मुंबईला मला कॉल आला नोकरीचा. हा, 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 हा. मुंबईत गेलो. ही जीवनाला कलाटणी देणारी घटना. कलाटणी देणारी घटना घडली. अगदी बरोबर. पण तिथं माझं नशीब कसं असतं बघा, हम्म, हम्म, की आधी मी बाहेर राहत होतो, डोंबिवली वगैरे या साईडला. हम्म, पण म्हटलं इतक्या लांब राहून आपल्याला नाटक वगैरे करणं असं शक्य होणार नाही. हम्म. मग प्रदीप पंडित आपला मित्र, तुम्हाला माहिती आहे, हो. तो त्यावेळी बँकेमध्ये नोकरीला होता. त्यावेळी आपली कुठली बँक ती, युनायटेड युनायटेड वेस्टर्न बँकेमध्ये होता. हा. तो प्रभादेवीला होता. हम्म. त्यानं मला तिथं ती रूम दादरला बघितली, कबूतरखान्याच्या शेजारी. हा, हा, हा. तिथून तुमचं शिवाजी मंदिर किती फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर होतं, अंतरावर आहे. त्यावेळेच्या अंतरावर. मग ते तिथं गेलो. सयाजी होताच. हम्म. सयाजीनं मला एक सतरंजी, एक उशी, एक चादर, हे सगळं घेऊन दिलं. हे तुझं आजपासून असं झालं ते. आणि मग तिथून जायला लागलो ऑफिसला. आणि ऑफिस करत करत परत मग नाटकाची कामं हा, हा. करायला लागलो. पण तिथं माझं नशीब कसं बोललो तर असतं मला सांगायचं त्यातून, की नंदू माधव तिथं पेइंग गेस्ट होता. वा वा वा. मग नंदू माधव आता रोज एकत्र राहायचं म्हणजे संपर्कात आलो. नंदूमुळं मग बरीचशी लोक आली. सयाजी होता. सगळे असे संपर्कात येत गेले. हम्म. आणि तिथं आविष्कार नावाची एक नाट्यसंस्था. हम्म. आता नाटकात आपले 2 प्रकार आहेत, हो. एक व्यावसायिक आणि दुसरे आपले आपण प्रायोगिक. प्रायोगिक, हा. ॲमेच्युअर प्रायोगिकमध्ये. हम्म. तर प्रायोगिकमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेलं नाव म्हणजे आविष्कार आविष्कार. नाट्यसंस्था. तर मला आविष्कारच्या संपर्कामध्ये मी आलो की आम्ही येळकोट नावाची शामरावांची एकांकिका बसवली होती. हम्म. हम्म. मनोहर, आपले श्याम मनोहर त्यांची. हम्म. हम्म. येळकोटमध्ये चंद्रकांत कुलकर्णी हे दिग्दर्शित करत होते. हम्म. आता बघा त्याच्यामध्ये स्टारकास्ट कोण होतं? किशोर कदम, सौमित्र, हम्म. गणेश यादव, हम्म. नंदू माधव, रेणुका शहाणे, हम्म. प्रत्यक्षा लोणकर, निर्मिती सावंत, अरे बापरे. हे स्टारकास्ट. हा. त्यांच्याबरोबर मी. आणि
पण आपल्याला साधारणतः एक मॅनेजमेंटची अशी एक पहिल्यापासून सवय होती हे मॅनेज करायची. ते काकडे काकांनी तो माहितला गुण बघितला आणि काकडे काका मला म्हणले, दीपक तू आजपासून मला मदत करायची. मग तिथून पुढे आविष्कारचे होणारे सगळे जे काय कार्यक्रम असतील ते सगळे माझ्या अंडर व्हायला लागले त्याचं मॅनेजमेंटमध्ये. आणि काकडे काका लिहायचे, समजा दौरा लागला, येळकोटचा दौरा अमुक अमुक असा, दौरा प्रमुख दीपक देशमुख, यांचा फोन यांच्याशी संपर्क साधावा. मग रेणुका शहाणे असो कोणी असो तिला माझ्या संपर्क साधायचा, मग यायचं. आणि गंमत तुम्हाला सांगतो की रेणुका शहाणे ही त्यावेळी त्या एका राजश्री प्रोडक्शनच्या पिक्चरमध्ये काम करत होती, हम आपके है कौन. तर ती तसाच मेकअप घेऊन तिथं यायची आमच्या प्रॅक्टिसला, रिहर्सल करायची. आणि मी रोज जायचो, ती दादरलाच राहायची, मी दादर राहायचो. मग तिला टॅक्सीने मी सोडायचो, मी परत माझ्या घरी जायचो. साधारणतः हे असं होतं. त्याच्यानंतर आम्ही मुंबईमध्ये एका हिंदी नाटकामध्ये काम केलं होतं. हिंदी होतं बंबई के कवी शफात खानचं. शफात खान म्हणजे मूळचे ते मुंबईचे कावळे. त्याचा शफाती आमचा परत मित्र झाला चांगला. शफात म्हटलं की अरे मग किशोर आम्ही बसलो होतो, किशोर, नंदू, गणेश यादव वगैरे नाटक करूया हिंदी. मग ते पृथ्वी थिएटर नाटक व्हायचं फक्त. हिंदी थिएटर फक्त पृथ्वी थिएटर एकच आहे तिथं. मग पृथ्वी थिएटरला तर माझा रोल इतका त्यातला चांगला होता तुम्हाला सांगतो, असं गमतीत रोल छोटा होता पण तो रोल आला की असं पब्लिक धुमाकूळ करायचं का नाही माझ्या एक्झिट पर्यंत. मग झालं असं की शशी कपूरची मुलगी संजना कपूर तिने एकदा ते बघितलं नाटक. पण ती ज्या ज्या वेळेला पृथ्वी थिएटरला शो असेल त्या त्यावेळी मला म्हणायची की मैं दीपक सिर्फ तुम्हारे लिए आती हूँ. म्हणजे माझा तो एंट्री बघायची, एक्झिट बघायची आणि उठून निघून जायची. असं साधारणतः ते होतं. मग त्याच्यानंतर मुंबईमध्ये नोकरी करत असताना मग विविध स्पर्धेमध्ये भाग घेतले. तिथंही मला अभिनय दिग्दर्शनाची बक्षिसं मिळाली. साधारणतः असा तो मुंबईतला प्रवास होता. त्याच्यानंतर आम्ही पुलंचा महोत्सव झाला होता मध्यंतरी, म्हणजे त्यावेळी मुंबईत असताना मला वाटते 93च्या आसपास. मग आम्ही लटिके ना बोलू हे नाटक आम्ही सादर केलं होतं. ते मला वाटतं विक्रम वाटवीने ते बसवलं होतं त्यावेळी. आणि किशोर होता, गणेश होता, नंदू होता त्याच्यामध्ये बाळ कर्वे होते. बाळ कर्वेंच्या बरोबर सुद्धा मला काम करायचं योग आला. म्हणजे असं ते साधारणतः मुंबईतलं वातावरण होतं. पण आता झालं काय की काही घरगुती अडचणींमुळं मला मुंबई सोडावी लागली. 93-94च्या आसपास मुंबई सोडून मी गावी आलो. आणि गावी आल्यानंतर आपल्या नाटकामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण क्षेत्रामध्ये स्विच ऑन आणि स्विच ऑफ हा एक आपला प्रकार असतो, तो आपण वापरतो काम करताना. स्टेजवर तुम्ही गेलात तर तुम्हाला तो स्विच ऑन करून जावं लागतं आणि स्टेजवरून खाली उतरलं की स्विच ऑफ नाही तर तुम्ही तीच भूमी घेऊन रस्त्याने चालाल ना, असं म्हणजे तर तो स्विच ऑन स्विच ऑफ असतो. तर मी गावी आल्यानंतर तो जो स्विच ऑफ केलेला होता कप्पा तो 2016 नोव्हेंबर म्हणजे जवळजवळ 2017लाच तो उघडला गेला. 93 ते 17 बैल नाटकामुळं तोपर्यंत ते बंद होतं. मग तिकडं गाव शेती राजकारण अमुक तमुक हे तिकडं करत होतो. असा साधारणतः तो प्रवास होता लहानपणापासून. मुंबई सातारा, मुंबई ते परत गावानी परत सातारा. असा दीपकराव, खरोखर तुमचे हे जे अनुभवाचे बोल आहेत आणि तुम्ही जे नशिबाचे बोल सांगताय हां की खरोखर म्हणजे आम्हाला सुद्धा अनेक घटना या आता नव्यानं तुमच्याशी गप्पा मारताना समजून येत आहेत. नाहीतर इतके दिवस आपण एकत्र आहे, बोलतो इतर विषय, परंतु घडलेल्या ह्या ज्या मुंबईचं तुमची जीवन कहाणी आहे ती मात्र आम्हाला पूर्ण डिटेल नाही योग चालला नाही आपला. बरोबर. मला वाटतंय आपण बैल या नाटकामध्ये अत्यंत अप्रतिम भूमिका ही दीपक देशमुखांनी केलेली होती, जी मला वाटतं सयाजी शिंदे पण काही प्रयोगांना सुरुवातीला केली त्यांनी, पण त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळं त्यांना सगळे प्रयोग काही करता आले नाही. परंतु नंतर दीपक देशमुखांनी त्याच्यावर 4 चांद लावले असं मात्र नक्की म्हणावं लागेल. तर मला असं वाटतंय की या बैलबद्दलच्या गप्पा सुरू करण्यापूर्वी त्या बैल या नाटकातला एखादं स्वगत तुम्ही जर आपल्या रसिक श्रोत्यांना ऐकवलं तर ते खूप आनंददायी होईल. ऐकवतो. हां. वाट बघ, कशाची वाट बघ, या घराच्या भिंतींना चिटकून बसलेला माझ्या जीवाचा एक एक तंतू तुटत जाताना होणाऱ्या वेदनेची वाट बघू, की अवकाळी पावसासारखं दिसेल ते उद्ध्वस्त करणारी माझ्यातली निद्रिस्त शक्ती बेभान होण्याची वाट बघू.
तुझ्यासारखं तुझं नातवंड माझ्या वशिंडाला विळका घालून माझ्या पाठीवर कधी खेळेल या क्षणाची वाट बघू, की उधाळलेल्या हावरट खोलांखाली दिसेल ते चिडून टाकणारा या पशुतला क्रूर माणूस जागा होण्याची वाट बघू. सांग ना भावा, कशाची कशाची वाट बघू? केवळ केवळ तुझ्या समजुतीसाठी घातलेली ही तकला दुधावून मला रोखू शकत नाही ही तुला समजण्याची वाट बघू, की या दावणीतच मला तुझ्या चिरंतन प्रेमाचा मौल्यवान अलंकार दिसतो हे तुला समजण्याची वाट बघू. परिस्थितीला वाकवण्याची ताकद फक्त माझ्या सुलतान्यात आहे हे तू जगाला कधी सांगतोयस याची वाट बघू, की परिस्थिती पुढे हात टेकणारा माझा माझा हा दूध भाऊ कॉर्पोरेट गोट्यात माझ्या जागी कधी बांधला जातोय याची वाट बघू. सांग ना भावा, कशाची कशाची वाट बघू? सांग ना रे भावा, कशाची वाट बघू? गेला, माझ्या मनातलं बोलून होण्याआधीच गेला. अर्थात मी तरी असं काय वेगळं बोलणार होतो? प्रत्येक बैलाचं स्वप्न असतं तेच. मालक, माझ्या कातड्याचे जोडे करा तुमच्या पायांसाठी, शेपटीचा करा झाडू, फासऱ्यांचा करा नांगर, वशिंडाला ठेवा बांधावर तुमच्या हद्दीसाठी, माझा एक एक अवयव वापरा तुमच्या घरादारासाठी. पण डोळे उघडे ठेवून मरू द्या तुमच्याच खांद्यावर. चला, तांबडं फुटायला लागलं, जाण्याची तयारी करायला हवी. जाताना बांध फुटू नये एवढीच इच्छा. वा 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 वा, अप्रतिम अप्रतिम. रसिक श्रोते हो, एक हाडाचा कलाकार काय असतो हे आत्ता तुम्ही जे स्वगत दीपक देशमुख यांनी सादर केलं त्याच्यातून तुमच्या प्रत्ययाला आलं असेल. अक्षरशः डोळ्यासमोर त्या बैल नाटकातला प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. बैल हे नाटक खरोखर वेगळं, अशासाठी वेगळं की अनेक कलाप्रकारांचं एकत्रीकरण इतक्या बेमालूमपणे केलेलं होतं. त्यासाठी राजीव मुळे यांना कोटी कोटी धन्यवाद तर दिलेच पाहिजेत. नक्कीच. कारण इतकं छान कवितांची गुंफण, वेगवेगळ्या कवींच्या, फक्त बैल या विषयावरच्या कवितांची गुंफण आणि त्यामध्ये नृत्य नाट्य या स्वरूपामध्ये त्याचं सादरीकरण हे इतकं अप्रतिम झालेलं होतं की त्यानं खरोखर संपूर्ण महाराष्ट्रभर एक वेगळी वातावरण निर्मिती आणि सातारचं एक वेगळं नक्की स्थान एक वेगळ्या पद्धतीनं उभं केलं. याच्यासाठी तुम्हा सगळ्या कलाकारांचं मनपूर्वक खरोखर अभिनंदन. धन्यवाद. मला एक सांगतो की आपले अमरीश पुरी हे सुद्धा रंगभूमी करायचे. अगदी बरोबर. कारण ते करावंच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला. गाजलेले मोठे कलाकार हे पहिल्यांदा रंगभूमीवरच आले. काही पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून आले, काही इतर ठिकाणून आले, परंतु त्यांनी रंगभूमी इतक्या सशक्तपणे केली होती त्यामुळं चित्रपट किंवा इतर माध्यमांमध्ये त्यांचे रोल सुद्धा तसेच प्रभावी होतात. आजही तुम्ही बघा की जे सिनेमे आहेत, मग ते साऊथचे असो किंवा हिंदी असो, बॉलिवूडचे असो, त्याच्यामध्ये मराठी कलाकार म्हटलं की वेगळ्या दृष्टीने आदरयुक्त बघितलं जातं. कारण यांना फार सांगावं लागत नाही, हे कसलेले असतात, त्यांचा अभिनय कसलेला असतो. अगदी बरोबर. त्यातला भाग अगदी बरोबर. तर रसिक श्रोते हो, आपण आपले लाडके मित्र दीपक देशमुख यांच्याबरोबर आजच्या या कलारंगमध्ये गप्पा मारत होतो आणि त्यांचा नाट्य, चित्रपट, TV सिरियल आणि त्याचबरोबरीनं शॉर्ट फिल्म असा जो काही प्रदीर्घ जीवन प्रवास आहे त्याच्याबद्दल माहिती आपण आज घेतलेली आहे. नक्कीच मला असं वाटतंय की नवरंगकर्मींसाठी एक प्रेरणादायक असा प्रवास त्यांच्या जीवनाचा आपण आत्ता या ठिकाणी गप्पाच्या माध्यमातून हा पुढं सरकवलेला आहे. या गप्पांचा किंवा या चर्चेचा शेवट करत असताना एक श्लोक मला आठवतो. न अभिषेको न संस्कार हा सिंहस्थ क्रियते वने विक्रमार्जित सत्वस्य
स्वयमेव मृगेंद्रता. सिंहाला वनात कोणी राज्याभिषेक किंवा इतर संस्कार करत नाहीत. स्वपराक्रमानं तो इतरांपेक्षा स्वयंसिद्ध वनराज म्हणून वावरत असतो. आणि अशाच प्रकारचं अफाट कर्तृत्व हे आमचे मित्र दीपकराव देशमुख यांचं आहे. हे आत्ता आपल्याला गप्पांच्या माध्यमातून ऐकायला मिळालेलं आहे. दीपकराव, मी तुम्हाला विनंती करतो की हे जे नव्यानं आता रुजू होणारं जे माध्यम आहे आपलं हिंदवी 89.6, या माध्यमासाठी तुम्ही यापुढील कालावधीमध्ये जरूर काम करावं. वेगवेगळ्या प्रकारचे नभोनाट्य असेल, नाटक असेल किंवा इतर कुठला नाट्यवाचनाचा प्रकार असेल तर आपल्या डोक्यामध्ये ज्या संकल्पना असतील त्या आपल्या रेडिओच्या माध्यमातून आपण लोकांसमोर आणूया. लोक आपल्या या हिंदवी 89.6वर अगदी भरभरून प्रेम करतायत. 50,000च्या पुढं लोक सध्या आपल्याला फॉलो करतायत. हे अभिमानानं आम्हाला सांगावं असं वाटतं. नक्कीच. तरी या पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या परिवारामध्ये आज तुम्ही आलाय, तुम्ही आमचे परिवाराचेच एक घटक झालाय. नक्कीच. आणि त्यामुळं हातात हात घालून या पुढच्या कालावधीमध्ये आपण काम करूया. आज आपण या ठिकाणी आलात आणि आपल्याला उत्तम पद्धतीनं गप्पा आणि आपल्या नॉस्टॅल्जिक थोडासा फील हा आपल्याला या गप्पांच्या माध्यमातून आला. त्याबद्दल मी हिंदवी परिवारातर्फे, श्रीनिधी परिवारातर्फे तुमचं मनःपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी कलारंग हा आजचा कार्यक्रम संपलाय असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद.